या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरील अवमानकारक वक्तव्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 10 दिवसात माफी मागावी, अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रियाताई बसवंत यांनी दिला आहे। शिवसेना काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे। तर आम्ही सोलापूरच्या प्रथम महिला खासदार आदरणीय प्रणिताई शिंदेजी यांच्याबद्दल सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, तर त्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत। तर भाजप महायुती सरकारच्या या कार्यकाळामध्ये महिला, तरुणी आणि चिमुकल्यांवरती अत्याचारांचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे, ते तुम्हीही पाहता आणि आम्ही पाहतो। तर यामध्ये उलट त्याच्यावरती चिंतन मनन करून बीजेपी सरकार काहीतरी उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी उलट त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नको त्या गोष्टीवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, नको त्या गोष्टीवरती ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत। आदरणीय खासदार प्रणिताई शिंदेजी यांचं कामाबाबत आपल्या सर्वांना माहिती आहे। गोरगरिबापासून ते सर्वसामान्यांपर्यंत ते अत्यंत निष्ठेने काम करत असतात। भले आज आम्ही त्यांच्या जवळचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला ताईंचा स्वभाव माहीत आहे। त्या जेवायचं ताट बाजूला ठेवतात आणि लोकांच्या कामासाठी धावतात, ही त्यांची कामाची विशेष कार्यप्रणाली आहे। ते असत असताना त्यांच्यावरती नको ते आरोप ठेवून त्यांच्या कामाची अवहेलना करण्याचा अधिकार ह्या बीजेपी वाल्यांना, कुठल्याही बीजेपी वाल्याच्या पक्षातील लोकांना नाहीये, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण ताई हॅट्रिक आमदार केले केवळ कामाच्या जोरावर, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे। त्या खासदार झाल्या केवळ आणि केवळ कामाच्या जोरावर। आज आपल्या सोलापूरमध्येच नव्हे, राज्यामध्येच नव्हे, तर एकूण देशामध्ये जो महिला अत्याचार वाढलेला आहे त्याचा आलेख वरच्या क्रमांकाचा, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, आम्हालाही चांगलं माहिती आहे। महिलांविरोधी गुन्हे, बालकांवरील अत्याचार असतील किंवा या दिवसाढवळ्या ज्या घडणाऱ्या खून आणि इतर गंभीर स्वरूपाच्या समस्या आहेत, तर त्या समस्येबद्दल त्याचं निराकरण करण्याऐवजी हे बीजेपीचे लोक बेताल वक्तव्य करत आणि स्वतःचा जो आम्हाला कुणी विरोधक नसावा, ही जी त्यांची ताठर भूमिका आहे, दिसाळ भूमिका आहे, जी मानसिक विकृती आहे, ती त्यांनी सर्वप्रथम बाजूला ठेवावी, असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू इच्छितो। एवढंच नव्हे तर राज्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक असतं, पण तो विषय बाजूलाच राहतो। ते प्राधान्य कशाला देतात की जे काम करतं त्यांच्या विरोधी बोलण्याला, त्यांच्याविषयी नेरेटिव्ह पसरवण्याला ते प्राधान्य देत असलेले दिसतात। आणि हा आपल्या सोलापूरमध्ये नसून, सोलापूरचाच हा गंभीर प्रश्न नसून एकूण राज्य आणि देशामध्ये हे स्वरूप खूपच भयानक असलेलं आपणास दिसून येत आहे। त्याचबरोबर विरोधकावर वैयक्तिक आणि अवमानकारक टीका करण्याचा जी प्रवृत्ती आहे, त्यामध्ये दिवसेंदिवस त्यांची प्रवृत्ती वाढत आहे आणि ही बाब अत्यंत चिंताजनक असलेली आपणास आम्ही सांगू इच्छितो की गंभीर परिस्थितीचा विचार करत असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे खासदार प्रणिताई शिंदेबद्दल जे बेताल वक्तव्य केलं, ते अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आहे। कारण का त्या प्रणितीताई शिंदे ह्या गोरगरिबासाठी काम करतात, सर्वसामान्यांसाठी काम करतात, मग त्यामध्ये सगळे रस्ते, लाईटी, ड्रेनेज या सगळ्यांपासून करतात। परंतु जयकुमारजींनी जे वक्तव्य केलं त्यांच्या संदर्भात, ते म्हणजे राहुल गांधींच्या घरासमोरच्या रस्त्याची ताईंना काळजी आहे, असं त्यांचं बेताल वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। ताई गोरे साहेबांना माहीत नाहीये की ताई सोलापूरला येऊन त्यांना पाहावं त्यांनी की ताई पहिलं मतदारसंघ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केले, मतदारसंघातली अनेक कामे सुधारित केलेली आहेत। हे मगाशी तुम्ही हा मुद्दा सांगितला, पुढचं काय तुमचं मागणी काय? आता माफी मागावी नाही तर पुढचं काय? आमची मागणी काय आहे की गोरे साहेबांनी ह्या बेताल वक्तव्याबद्दल
त्यांनी जाहीरपणे माफी मागावी. कारण हे संतापजनक जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते वक्तव्याबद्दल, कारण एक सर्वसामान्य महिलांबद्दल नारी शक्तीचा ते विचार, नारी शक्ती बद्दल ते बोलतात आणि नारी शक्ती तुम्ही तेच सांगायला पुढचं पाऊल काय तुमचं ते सांगा. माफी मागितली नाही तर तुमचं काय धोरण आहे एवढं? आंदोलन करणं, रस्त्यावरती उतरणं. काय करणार नक्की? त्यांच्या विरोध आम्ही महिला हे आंदोलन करणार आहोत. त्यांच्या विरुद्ध आम्ही जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेण्यात येईल. आम्ही रस्त्यावरती होतो, आम्ही आंदोलन करू. आता रिपीट करू नका दुसरे मुद्दे. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय संतांची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तर या ठिकाणी स्त्रियाला सर्व सन्मानाने वागवलं जातं आणि ही सन्मानाची अपेक्षा आम्हाला पालकमंत्री या शब्दाचा अर्थ काय पालकत्व त्यांनी स्वीकारलेला आहे. तर आदरणीय प्रणितीताई शिंदे ह्या महिला खासदार, प्रथम महिला खासदार आहेत आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वाक्य त्यांनी उगारलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी त्यांची जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा शिवसेना महिला आघाडी व महाविकास आघाडीकडनं लवकरात लवकर आंदोलन घेण्यात येईल. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.